हॅलो एव्हरीवन, मी वैष्णू तुम्हा सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते। तर ज्यांना TET 2024 म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा क्वालिफाय करायची आहे, पास व्हायची आहे, त्यांनी काय करायचं, नेमकं असं काय करायचं की आपण ती एक्झाम क्वालिफाय करू शकू, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया। त्याच्या आधी मी थोडं क्विकली तुम्हाला हे सांगते की आपल्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी यांच्यातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा बॅच ही ऑलरेडी लॉन्च झालेली आहे, सुरू झालेली आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्हा सर्वांसाठी स्पेशल ऑफर आहे 25%ची आणि ती फक्त 2 दिवसासाठी अवेलेबल आहे, 9 आणि 10 एप्रिल। तर या 2 दिवसांमध्ये तुम्ही या बॅचमध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, तर बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर प्लीज तुम्ही काय करू शकता, 801045 या नंबरवर 8010457760 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकतात, 8010457760। ठीक आहे, तर आता तुम्हाला 25% ऑफ म्हणजेच काय, बॅच फक्त 1500 रुपयामध्ये मिळणार आहे। ओके, आणि बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर बघा, तुम्ही लेक्चर जे आहे ते लाईव्ह प्लस डाउनलोड फॉर्मॅटमध्ये बघू शकता। आता कुठलं लेक्चर तुमचं मिस झालं तर काय करायचं, अशा वेळेस व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड करून नंतर किती पण वेळा तुम्ही बघू शकता आणि आपल्या फुरसतीप्रमाणे बघू शकता। एखादा कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर नाही झाला, काही समजलं नाही, तरीसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ वारंवार बघू शकता। ओके, आणि या बॅचमध्ये परत काय काय इन्क्लूड आहे तर बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस, ज्याला आपण म्हणतो जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, जे की खूप खूप इम्पॉर्टंट आहे। कुठली पण एक्झाम घ्या ना तुम्ही, TETच नाही तर कुठली पण एक्झाम घ्या, जर तुम्हाला त्या एक्झामचं पॅटर्न कसं आहे, नेमका एक्झाम पेपर कसा येतो ते जर माहिती करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस करावंच लागेल आणि ते या बॅचमध्ये इन्क्लुडेड आहे। तसंच टेस्ट सिरीज लावणं किती गरजेचं आहे। आपण काय करतो ना, आपण वेळात वेळ काढून कोणी प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा कुठे जॉब करत असेल आणि ते करता करता काय करत आहे, शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत आहे, घरची जबाबदारी सांभाळत आहे, बाकीची कामं सांभाळत आहे, पण आपण अभ्यास करून एक चुकी खूप मोठी करतो, ती म्हणजे आपण टेस्ट देतो का नाही, तर टेस्ट द्यायलाच पाहिजे, त्याच्याविषयी आपण नंतर चर्चा करूच। तर या टेस्ट पण आपल्याला काय मिळणार आहे, या बॅचमध्येच मिळणार आहे आणि ते पण लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे। ई बुक्स, बाकीचं स्टडी मटेरियलसुद्धा तुम्हाला या बॅचमध्येच मिळणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही पे करायची गरज नाही। तसंच तुमचे जे डाऊट्स आहेत ते पण आम्ही काय करू, सॉल्व करू, तुम्हाला ज्या पण शंका असेल त्या पण आम्ही काय करू, सॉल्व करू। ओके, तर तुम्हाला या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर करा, तसंच आपल्या सगळ्या मित्रमंडळींना पण ही न्यूज सांगा। ठीक आहे, फक्त 2 दिवसासाठी जी आहे अवेलेबल आहे ऑफर, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या। तसंच परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र, आपल्याला माहिती आहे की किती मोठा सिलेबस आहे याचा, आणि म्हणूनच आमची जी अकॅडमी आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी, 6000 MCQs, ठीक आहे, 6000 MCQs 2010 ते 2023 मध्ये जे ज्या फॉर्मॅटमध्ये आलेले आहे तेच तशाच टाईपचे काय आहे MCQs घेऊन आलेला आहे। विज्ञान, भूगोल, सामाजिक शास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, संगणक आणि चालू घडामोडीसुद्धा। करंट अफेअर्ससाठी वेगळं नोट्स घ्यायची किंवा वेगळं पैसे द्यायची काही गरज नाही, याच्यामध्येच तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, याच्यामध्ये काय सगळं इन्क्लुडेड आहे। ओके, ठीक आहे, तर बघा, तुम्हाला विज्ञानसाठी आहे 1000, भूगोलसाठी आहे 1000, 500 किंवा 1000 अशा रुपयांमध्येच तुम्हाला काय मिळणार आहे, नोट्स मिळणार आहे, आणि या नोट्स तुम्ही काय करू शकता, घर बसल्या मागवू शकता। तुम्हाला काय करायचं, फक्त 8010457760 या नंबरवर काय करायचं आहे, 8010457760 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला फक्त मेसेज ड्रॉप करायचा आहे, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे सगळे उत्तर मिळून जाईल। तसंच या बॅचविषयी जर माहिती पाहिजे असेल ती पण तुम्हाला मिळून जाईल। चला तर मग बघूया। तर आज आपण काय बघणार आहोत, टेस्ट सॉल्व करणं, मॉक टेस्ट ज्याला आपण म्हणतो, ते सॉल्व करणं किंवा ते देणं का गरजेचं आहे। ठीक आहे, ते आपण बघूया। मॉक टेस्ट का सोडवायची बरं, प्रॅक्टिस का करायची, तर बघा, आपण अभ्यास करतो, जसं की मी म्हटलं, आपण अभ्यास तर खूप करतो, अभ्यास भरपूर करतो आपण, आणि पण आपण काय करतो ना, टेस्ट नाही सॉल्व करत। तर टेस्ट का सॉल्व करायची, तर बघा, सगळ्यात पहिले तर आपण जर TET परीक्षेचं बघितलं, TET परीक्षेचं जर आपण बघितलं, आता आपण सध्या या व्हिडिओमध्ये TET वरच चर्चा करणार आहे, त्याच्यामुळे तेच बघू आपण।
TET परीक्षा म्हटलं आपण तर बघा आपल्याला सगळ्यात पहिले तर हे माहीत पाहिजे की पेपर पॅटर्न कसा येतो आणि त्याच्यासाठी PYQ म्हणजेच काय प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस म्हणजेच मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं खूप खूप गरजेचं आहे. ठीक आहे, खूप गरजेचं आहे. कारण का आपल्याला कळणार कसं पेपर कसा येतो. ठीक आहे, मराठीमध्ये ग्रामरवर जास्त फोकस करतात की शब्दसंग्रहावर, कशा टाईपचे प्रश्न येतात, उतारा विचारतात की कवितावर पण प्रश्न विचारतात, कशावर प्रश्न विचारतात, समासावर विचारतात आणि कशा टाईपचे म्हणजे त्याचा डिफिकल्टी लेवल पण कसा आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला कशावरून कळेल फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस तुम्ही कराल तेव्हाच. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण सेम, इंग्लिशमध्ये पण पॅसेज येतो, ग्रामर येतं, कसं येतं आणि वोकॅबवर जास्त फोकस करतात की ग्रामरवर करतात की बाकी टाईपचे क्वेश्चन्स येतात, अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन येतात. कसे येतात आपलं अंडरस्टँडिंग चेक करण्यासाठी क्वेश्चन्स येतात. जसं की IBPS पॅटर्नमध्ये आपण बघतो काय करतात, अंडरस्टँडिंग चेक करतात, आपल्याला अंडरस्टँडिंग आहे का लँग्वेजची त्याच्याप्रमाणे ते काय करतात क्वेश्चन्स फ्रेम करतात. पण जर आपण ऑफलाईन एक्झाम बघितली आणि TET परीक्षा ही काय होणार आहे ऑफलाईनच होणार आहे, तर आपण ऑफलाईन परीक्षेचं जर बघितलं तर सगळ्यात जास्त फोकस आहे तो कशावर आहे ग्रामरवरच आहे. ओके, हे तुम्हाला कधी कळणार फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस करून. ते झालं फर्स्ट स्टेप, ती आहे इम्पॉर्टंट. सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस दोन इम्पॉर्टंट फॅक्टर झाले. आणि आता आपण टेस्टविषयी बोलत आहे, तर टेस्टविषयी मी तुम्हाला सांगते काय करायचं आपल्याला. बघा, तर टेस्ट सिरीज जेव्हा आपण सॉल्व करतो, ठीक आहे, तर आपल्याला काय कळतं, आपल्याला पॅटर्न कळतो, पॅटर्न कळतो एक, बरोबर आहे. आणि टेस्ट सिरीज तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार लावायच्या. म्हणजे आता TET भरती ही ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे, तर जिथे व्यवस्थित रीतीनं टेस्ट सिरीज दिल्या जाते, ठीक आहे, अशाच टेस्ट सिरीज तुम्हाला काय करायच्या सॉल्व करायच्या आहेत, त्याच टेस्ट सिरीज लावायच्या आहे. म्हणजे काय होईल तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी हेल्प होईल. ओके, ठीक आहे, तर पॅटर्न आपल्याला कळतो. त्याच्यानंतर डिफिकल्टी लेवल, काठिण्य पातळी ज्याला आपण म्हणतो, डिफिकल्टी लेवल आपल्याला कळते, बरोबर आहे. डिफिकल्टी लेवल काय आहे ती आपल्याला कळते. त्याच्यानंतर आपले किती क्वेश्चन करेक्ट येतात, बरोबर आहे, ते आपल्याला कळते. म्हणजेच काय ॲक्युरेसी. ओके, ॲक्युरेसी आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट, किती वेळेमध्ये आपल्याला एक प्रश्न सॉल्व करायला किती वेळ लागतो, गणिताचे प्रश्न सॉल्व करायला आपल्याला किती वेळ लागतं. ठीक आहे, ते आपल्या सगळ्याला काय होईल समजेल. ते कधी समजेल जेव्हा आपण सॉल्व करू, तेव्हा टेस्ट देऊ तेव्हाच आपल्याला कळेल. त्याच्यानंतर आपण जर आपली परीक्षा बघितली तर 2-2.5 तासाची 2.5 hours म्हणजेच काय 2.5 तासाची आपली काय परीक्षा आहे. जर आपण डायरेक्टली परीक्षा द्यायला गेलो तर काय होणार, आपल्याला सवय नाही आहे बसायची. आपण अभ्यास तर केला पण पेपर द्यायची सवय आहे का 2.5 तास कंटिन्युअसली, नाही. मग काय होईल ना, आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचा इश्यू येईल, फोकस नाही राहणार आपला. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट द्यायचीच आहे. ठीक आहे, टेस्ट द्यायची आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला बसायची सवय होईल 2.5 तास. नाहीतर एक्झाममध्ये आपण डायरेक्टली गेलो तर 2.5 तास आपल्याला बसणं होईल का, नाही होईल. होऊ शकते आपल्याला कंटाळवाणं वाटेल, होऊ शकते आपला फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन लूज होईल आणि त्याच्यामुळे आपलं काय होईल, नुकसान होईल, आपला पेपर व्यवस्थित जाणार का नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट सॉल्व करायचीच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होईल ना, तुम्हाला एक्झाम प्रेशर हँडल करता येईल. ते कसं बघा, आता तुम्ही टेस्ट दिली, ठीक आहे, एक टेस्ट दिली, त्याच्यामुळे काय होईल, पहिल्यांदा तुमचं होऊ शकते की तुम्हाला कमी मार्क्स येईल, कुठल्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स येईल, कुठल्या सब्जेक्टमध्ये जास्त मार्क्स येईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हळूहळू तुमची काय होईल, भीती कमी होईल. कारण तुम्हाला समजेल की अच्छा मी या सब्जेक्टमध्ये काय करत आहे, चांगलं करत आहे, इथे चुकीचं करत आहे. हे पण खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ठीक आहे, तुमची काय होईल, भीती दूर होईल. जी तुम्हाला भीती वाटते ना ती, आणि भीती कशामुळे येते तुम्ही बघा, भीती कधी पण कशामुळे येते, जेव्हा आपण प्रॅक्टिस नाही करत. जेव्हा आपण प्रॅक्टिस नाही करून राहत तेव्हा आपल्याला काय होते ना, एक्झाममध्ये प्रेशर खूप राहते, टाईम लिमिट राहते आणि आपल्याला असं वाटतं आपला वेळ तर जातो आहे, पेपर एवढा द्यायचा आहे, एवढा शिल्लक आहे, अजून एवढे क्वेश्चन बाकी आहे आपले. आणि वेळेवर काय होतं ना, प्रेशरमुळे जरी आपल्याला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर येत असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असेल, आपण चुकतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचाच आहे. तर भीती ही गायब होईल आपली. त्याच्यानंतर आपल्याला हे कळेल ना की आपला स्ट्रॉंग सब्जेक्ट, आपली स्ट्रेंथ काय आहे. ठीक आहे,
किंवा आपण कुठल्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग आहोत आणि कुठल्या सब्जेक्टमध्ये आपण वीक आहोत हे आपल्याला कळेल, बरोबर आहे. मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला काय करता येईल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करता येईल, बरोबर आहे. ठीक आहे. आणि परत दुसरी गोष्ट काय करावं लागते आपल्याला एक्झाममध्ये, वर्तुळ जे आहे, बरोबर आहे, असे वर्तुळ दिलेले राहतात ते आपल्याला काय करायचे राहतात, रंगवा लागतात, बरोबर आहे. आता जर आपण ही प्रॅक्टिस केली नाही तर आपण ते करू शकू का, नाही. आणि बऱ्याच वेळा तुम्ही हे बघा, जेव्हा पण आपण वर्तुळ रंगवतो, हे मार्क करतो वर्तुळ, तर काय होतं ना, एक प्रश्न हा असेल समजा, मला सांगते व्यवस्थित बघा, हा आहे क्वेश्चन नंबर 1, ठीक आहे, हा 2 आणि हा 3. आता कधी कधी काय होते ना, घाईघाईत 2चं आन्सर इकडे करू शकतो आपण, बरोबर आहे, वर खाली होतं. कशामुळे होतं, घाईघाईत होतं. तर ते आपल्याला करायचं आहे का, नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे. तर काय काय होते, आपण जेव्हा मॉक टेस्ट देतो, जेव्हा पण आपण टेस्ट सराव करतो, ठीक आहे, त्यांनी काय होते, एकतर आपल्याला आपली भीती चालली जाते, कारण की प्रॅक्टिसमुळे काय होते, सवय होऊन जाते आपल्याला एक्झाम प्रेशर हँडल करण्याची. आणि आपल्याला हे कळतं की आपले सब्जेक्ट कोणते स्ट्रॉंग आहे आणि कोणते वीक आहे आणि कुठल्या टॉपिकवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. दुसरी गोष्ट आपल्याला हे कळतं की पॅटर्न कसा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो गोंधळ होणार असतो एक्झाममध्ये, तो पण बऱ्यापैकी आपण अवॉइड करू शकतो, ठीक आहे. त्याच्यावर आपण काय करू शकतो, मात करू शकतो. त्याच्यानंतर काय, 2.5 तास बसायची सवय आपल्याला लागेल. वर्तुळ रंगवायची, ठीक आहे, वर्तुळ रंगवायची पण काय होईल, आपल्याला सवय होऊन जाईल आणि ते मग आपण चांगल्या रीतीनं करू शकू, कमी वेळात करू शकू. त्याच्यानंतर ॲक्युरेसी, जसं मी तुम्हाला म्हटलं, आपले किती प्रश्न करेक्ट येतात हे आपल्याला काय कळणार, सरावामुळे कळणार. आणि टाईम मॅनेजमेंट, जो की खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जसं जसं आपला वेळ जातो परीक्षेमध्ये आणि आपण बघतो की आपल्याला अजून एवढे प्रश्न सोडवायचे आहेत, तर काय होतं, त्याच्यामुळे जे येणारे प्रश्न आहे ते पण आपले गडबडतात. तिथे आपण काय करतो, चुकी करतो. ती होणार का, ती होणार नाही, ठीक आहे. तर आपल्याला ते काय करायचं आहे, काम करायचं आहे. आणि आता बघा, जसं मी म्हटलं, टाईम मॅनेजमेंट आणि ॲक्युरेसी, ठीक आहे. तर आपल्याला प्लॅनिंग करता येते, बरोबर आहे, की आपलं कोणत्या सब्जेक्टवर आणि कुठल्या टॉपिकवर आपल्याला फोकस करायचं आहे, त्याला किती दिवस द्यायचा आहे, त्याच्याप्रमाणे मग आपण काय करू शकतो, टाईम टेबल करू शकतो, ठीक आहे ना. पण आपण जर समजा टेस्टच नाही दिली तर आपल्याला कळणार का, हे फॅक्टर्स आपल्याला कळणार का, नाही कळणार. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इफिशियन्सी कळते, ॲक्युरेसी कळते, बरोबर आहे. किती क्वेश्चन्स आपले किती वेळात करेक्ट येतात ते गरजेचं आहे, ते आपल्याला कळतं, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रायोरिटाईज म्हणजे काय, की आपल्याला कुठल्या सब्जेक्टवर फोकस करायचं आहे आणि हे पण आपल्याला प्लॅन करता येतं की कुठला सब्जेक्ट आधी आपण सॉल्व करायचा आहे, ठीक आहे, आणि कुठला सब्जेक्ट आपल्याला मध्ये किंवा नंतर लास्टमध्ये ठेवायचा आहे, हे आपण काय करू शकतो, प्रायोरिटाईज करू शकतो, ठरवू शकतो. जर आपण टेस्ट दिली तर आपल्याला ते समजेल, बरोबर आहे, की आपण कुठे गोंधळतो, कुठल्या सब्जेक्टला आपल्याला कमी वेळ लागतो, कुठल्या सब्जेक्टला आपल्याला जास्त वेळ लागतो, आणि मग आपण तसं करू शकतो, ठीक आहे. आता मॉक टेस्ट सोडवताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आता ऑफलाईन जेव्हा आपण टेस्ट सॉल्व करतो तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा पण आपण घरी टेस्ट देतो तर आपल्याला जसं आपण एक्झाममध्ये बसू, ठीक आहे, जिथे गोंधळ नसेल, गडबड नसेल, कशाचा आवाज नसेल, ठीक आहे, अशा ठिकाणी बसायचं. आपल्यासोबत कोणी बोलणार नाही अशा ठिकाणी बसायचं आणि टाईम लावून, ठीक आहे, घड्याळ लावून आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट द्यायची आहे. म्हणजे काय होईल, तुम्हाला सवय पडेल. नाहीतर आपण कसं करू ना, की ठीक आहे घरीच देता टेस्ट, उद्या करील, उद्यापासून व्यवस्थित देईल टेस्ट, असं होणार नाही, ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही टेस्ट लावा तो 2.5 तास त्याच्यासाठी द्या. कारण तुम्ही बघा, स्टडी करताना जेव्हा पण आपण अभ्यास करतो त्याच्यासाठी तर आपण भरपूर वेळ देतो की नाही. मग टेस्ट सॉल्व करायचं तो पण एक पार्टच आहे, तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. कुठली पण एक्झाम क्वालिफाय करायची तर टेस्ट सॉल्व करणं हा त्याच्यामध्ये आलाच आला. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 2.5 तास आपल्याला त्याच्यासाठी पण काढून ठेवायचे आहे, ठीक आहे. त्यावेळेत ना कोणाचे फोन उचलायचे, ना कोणासोबत बोलायचं. आता इमर्जन्सी आली तर नक्कीच आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी वेळ द्यावं लागेल. पण अदरवाईज आपल्याला काय करायचं आहे, तो वेळ फक्त आणि फक्त टेस्ट सॉल्व करण्यासाठीच ठेवायचा आहे, ठीक आहे. वेळ लावायचा, टेस्ट सॉल्व करायची. आणि आता टेस्ट सॉल्व करताना परत एक गोष्ट सांगते बघा, आता काही विद्यार्थ्यांचा इंग्लिश चांगला असू शकतो, तर त्यांनी काय करायचं, स्टार्टिंगला इंग्लिश पटपट सॉल्व करून टाकायचं, ठीक आहे. किंवा मराठी असेल, मराठीचे सब्जेक्ट आधी घेऊन मराठीचे प्रश्न पूर्ण सॉल्व करून टाकायचे. त्यांनी काय होईल, स्टार्टिंगला
कमी वेळेत तुमचं मराठी किंवा इंग्लिश किंवा जो पण तुमचा इझी वाटणारा सब्जेक्ट आहे तो जर तुम्ही घेतला, कमी वेळेत तुमचा तो सब्जेक्ट, त्या सब्जेक्टचे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह होईल कमी वेळेत. दुसरी गोष्ट काय होईल ना, की तुम्हाला ही गॅरंटी राहील की या सब्जेक्टचे एवढे मार्क्स तर माझे पक्के आहे. त्याच्यानंतर जो दुसरा सब्जेक्ट आहे तो त्याच्यापेक्षा कमी थोडा हार्ड लेवलचा घ्यायचा. ठीक आहे, थोडा हार्ड लेवलचा घ्यायचा आणि तो सॉल्व करायचा. कारण का बघा, जर तुम्ही परीक्षेमध्ये आधी टफ सब्जेक्ट घेतला, तर मला गणित जमत नाही समजा आणि मी गणितच आधी घेतला, तर काय होणार ना, माझं टेन्शन एवढं येणार प्रश्न पाहून, कारण की तो सब्जेक्ट आधी जमत नाही आहे. ठीक आहे, आणि आपण टेस्ट सॉल्व करताना पण काय करू, गणितच आधी घेऊ, तर काय होणार, आपला गोंधळ जास्त होणार, आपली गडबड जास्त होणार आणि मग त्याचा परिणाम बाकी सब्जेक्टवर होणार. ठीक आहे, तुमचे बाकी विषय पण, तुमचा मराठी भलेही छान असू द्या, पण तो पण तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व करू शकणार नाही. त्याच्यामुळे काय करायचं, गणित घेतलं आपण, गणित व्यवस्थितरित्या सॉल्व केलं, मग काय करायचं आहे, त्याच्यापेक्षा दुसरा टफ सब्जेक्ट आहे ज्याला थोडा अजून जास्त वेळ लागतो तो घ्यायचा. आधी काय करायचं, इझी सब्जेक्ट घ्यायचा. सगळ्यात पहिले काय करायचं, इझी सब्जेक्ट घ्यायचा, त्याच्यानंतर टफ सब्जेक्ट घ्यायचा. कारण टफ सब्जेक्ट जर आपण एकदम एंडला घेतला, लास्टला घेतला, तर काय होणार, इथे पण आपण काय करू शकतो, गोंधळ करू शकतो. कारण की वेळ पटापट जातो ना, मग तसं काय होतं, आपलं टेन्शन पण वाढत जातं. आणि त्याच्यानंतर काय, जो थोडा मीडियम आहे आपला सब्जेक्ट तो घ्यायचा. इझी घेतल्याने काय होईल, तुम्हाला एवढं माहीत राहील की आपले बाबा 30 मार्क्स पक्के आहे, 28 मार्क्स पक्के आहे, हे माहीत राहील आपल्याला. परत इथे ना वेळ कमी लागेल. सुरुवातीला काय होईल, कारण इझी सब्जेक्ट घेता तो पटकन होईल आपला, बरोबर आहे. मग काय होईल, आपला कॉन्फिडन्स वाढेल आपला, आणि आपण काय होऊ, थोडं कॉन्फिडंट आणि शांत राहू आणि न घाबरता न गोंधळता बाकीचे सब्जेक्ट जे आहे ते चांगल्या रीतीनं सॉल्व करू. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, सुरुवातीला टेस्ट देताना आपलं असं होऊ शकते, कारण का आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे की आपल्याला पेपर पॅटर्न नसेल माहिती. कदाचित भरपूर साऱ्या लोकांना माहिती पण असेल, पण काही लोकांना जे माहिती नसेल पेपर पॅटर्न कसं आहे किंवा कसं सॉल्व करायचं, तो गोंधळ होऊ शकतो. सुरुवातीला तुम्हाला कमी मार्क्स भेटू शकतात टेस्टमध्ये. मग काय करायचं, मग निराश नाही व्हायचं. आपल्याला काय करायचं ना, आपण सराव का करतोय, कारण की आपल्याला TET परीक्षा पास व्हायची आहे, आपल्याला ती क्वालिफाय करायची आहे, म्हणूनच आपण सराव करतोय की नाही. मग इथे किती कमी मार्क्स मिळू द्या, आपल्याला त्याचं काही नाही करायचं. आपल्याला हे बघायचं, अच्छा इथे कमी मिळाले ना, मग कुठे आपण कमी पडत आहे, कुठे आपला जास्त वेळ जात आहे, किंवा आपण ओव्हर कॉन्फिडंट होत आहे का, जो सब्जेक्ट येत आहे त्याच्यामध्ये, ते ॲनालाइज करणं, त्याचं विश्लेषण करणं हे खूप गरजेचं आहे. नुसतं टेस्ट देऊन होणार नाही आहे. टेस्ट झाली की आपल्याला काय करायचं आहे, त्याचं विश्लेषण करायचं. प्रत्येक सब्जेक्ट घ्यायचा, तिथे बघायचं, अच्छा 30 क्वेश्चन आणि याच्यामधले किती वेळ सोडू शकले, किती वेळात सोडू शकले, आणि किती माझे चुकले आणि किती माझे बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमची काय होईल, ॲक्युरेसी, जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला कळेल की आपले किती प्रश्न करेक्ट येत आहे आणि किती वेळेत येत आहे. ठीक आहे, ॲक्युरेसी खूप इम्पॉर्टंट आहे. स्टार्टिंगला आपल्याला कशावर फोकस करायचं आहे की आपले प्रश्न किती करेक्ट येतात. टाईम मॅनेजमेंट ते येईलच हळूहळू, पण पहिले कशावर फोकस करायचं आपल्याला, ॲक्युरेसीवर. कारण की जसं तुमचे प्रश्न करेक्ट येणार ना, हळूहळू तुम्ही टाईम मॅनेजमेंट पण शिकाल. पण तुम्ही जर हा विचार कराल की मी कमी वेळेत खूप जास्त प्रश्न सोडवते, त्या नादात काय होणार, तुमचे खूप सारे प्रश्न चुकू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिले प्रेफरन्स कशाला द्यायचा की आपली ॲक्युरेसी, आपले जास्तीत जास्त प्रश्न कसे करेक्ट येणार त्याच्यावर काम करायचं. ते झालं की मग आता समजा एक गणिताचा प्रश्न आहे, किंवा आपण इंग्लिशचाच घेऊ, इंग्लिशचा आपण RC घेतलं समजा. ठीक आहे, याला वेळ लागतो आपल्याला. ठीक आहे, वेळ लागतो, पण आपल्याला प्रॅक्टिस करायची, सराव करायची, म्हणूनच आपण टेस्ट देतोय, बरोबर आहे. आता याला वेळ लागतो आपल्याला, पण आपला हे जे 4 ते 5 प्रश्न आहे आपलं फोकस कशावर असायला पाहिजे की हे 4 ते 5 प्रश्न आपले काय यायला पाहिजे, करेक्ट यायला पाहिजे. याच्यावर फोकस नको की हे प्रश्न लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे, लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे हा नंतरचा फॅक्टर आहे. पहिले करेक्ट यायला पाहिजे. ठीक आहे, करेक्ट यायला पाहिजे, याच्यावर फोकस करायचा आहे. मग काय करायचं, हळूहळू फक्त RCचीच प्रॅक्टिस करायची. आता आपल्याला RC इंग्लिशमध्ये जर समजा RC आपल्याला जास्त वेळ लागतो आहे, पॅसेजवर आपल्याला जास्त वेळ लागतो आहे आणि आपल्याला लक्षात आलं, पण जास्त वेळ लावून काय होत आहे, आपले आन्सर्स तर करेक्ट येत आहे, जास्त वेळ लागत आहे. मग काय करायचं, त्या टॉपिकची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. विथ टाईम काय होणार, तुमचं जे हे आहे ॲक्युरेसी तर आलीच आपल्याला,
टाईम पण मग काय होणार तुम्हाला कमी लागणार. अशा प्रकारे ॲक्युरेसी आणि टाईम मॅनेजमेंट दोन्ही फॅक्टर तुम्ही काय करू शकाल, चांगल्या प्रकारे हँडल करू शकाल. आणि त्याच्यामुळे काय होणार, तुमचा गोंधळ होणं, तुमची गडबड होणं, भीती वाटणं, टेन्शन येणं अशा गोष्टी होणार नाही. त्याच्यामुळे पहिले कशावर फोकस करायचं आपल्याला, ॲक्युरसीवर. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट आपल्याला हे करायची आहे की आता आपण अभ्यास सुरू केलेलाच असेल, मला माहिती आहे बऱ्याच जणांनी आपला अभ्यास जो आहे तो सुरू केलेला असेल बऱ्यापैकी छान. तर केला नसेल तर करा, कारण की आपल्याला ही परीक्षा काय करायची आहे, क्वालिफाय करायचीच आहे. खूप छान, खूप मोठी संधी आहे, खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे आणि या संधीचा छान तुम्ही काय करा, सदुपयोग करा. ठीक आहे. आणि बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही अभ्यास जर चालू केला असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला सेक्शनल टेस्ट द्यायच्या किंवा टॉपिक टेस्ट घ्या. तुम्ही जर सेक्शनल अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर टॉपिक टेस्ट घ्या. आणि या तुम्ही आठवड्यातून 4 ते 5 द्या. ठीक आहे, 4 ते 5 द्या. मी तर तसं रोज म्हणेन, पण आता तुमचा जर अभ्यासच सुरू असेल तर काय करता येईल, आठवड्यातून 4 ते 5 वेळ तुम्हाला या टेस्ट द्यायच्या आहे. याने काय होईल, आता जसं तुम्ही मॅथ्सचं एखादं टॉपिक घेतलं, ठीक आहे, पर्सेंटेज आपण घेतला, गुणोत्तर घेतला, ठीक आहे, गुणोत्तर आपण केलं. आता त्याच्यावरचे आपण काय केले, प्रश्न सोडवले, सगळे खूप सराव केला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, तो चॅप्टर आपला पक्का होईल. आणि तुम्ही जर बघितलं असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल, रिपीटेडली सेम पॅटर्नचे, सेम टाईपचे काय होतात, क्वेश्चन्स रिपीट होतात. मग त्यामुळे तशाच टाईपची जर जेव्हा आपण प्रश्नांची प्रॅक्टिस करू, तसा सराव करू, तर एक्झाममध्ये पण तसेच प्रश्न येणार आहे. नंबर्स चेंज होणार पण पॅटर्न तर सेम राहील ना. मग तुम्हाला काय होईल, हेल्प होईल जास्तीत जास्त स्कोर करायची. ठीक आहे. त्याच्यामुळे सेक्शनल किंवा टॉपिक टेस्ट हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आठवड्यातून 4 ते 5 आणि पूर्ण फुल टेस्ट आपल्याला सॉल्व्ह करायची आहे आठवड्यातून एकदा तरी. ठीक आहे, आठवड्यातून काय एकदा तरी आपल्याला ती करायचीच आहे. ठीक आहे, फुल टेस्ट एकदा तरी द्यायची आहे वीकली, आठवड्यातून एकदा. आणि जसा जसा तुमचा अभ्यास तुम्ही वाढवाल तसा मग तुम्ही आठवड्यातून 2 वेळा पण करू शकता. बरोबर आहे. पण 2.5 तास कंटिन्युअसली आपल्याला बसायचं आहे. सुरुवातीला होणार नाही, पण आपल्याला काय नाईलाज आहे, आपल्याला काय करावं लागणार आहे, करावंच लागणार. कारण अभ्यास तर आपण करतोय ना, अभ्यास आपण 4-5 तास करतोय, कोणी 10 तास करताय, कोणी 12 तास करताय. मग टेस्ट का नाही लावायची, आपण टेस्टसाठी का नाही बसायचं, 2.5 तास बसायचंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जेव्हा पण आपण टेस्ट सॉल्व्ह करतो, ठीक आहे, सराव करतो, प्रॅक्टिस करतो, त्याने काय होतं, सराव करतो, प्रॅक्टिस करतो, त्याने आपली जी कंडिशन आहे ती अशी होत नाही. कारण होते एक्झाम टाईमला जसा जसा वेळ येतो ना तसा भले आपला अभ्यास झाला असेल पण आपला सराव नसेल ना तर आपल्याला कॉन्फिडन्सच नाही राहत. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे अशी जर आपली कंडिशन आपल्याला करायची नसेल, कारण अभ्यास आहे पण सराव नाही आहे, तर मग काय होतं, आपल्याला टेन्शन येतं, त्याच्यानंतर निगेटिव्ह थॉट्स येतात, खूप जास्त काळजी वाटते आणि हे वाटतं की असं आलं तर तसं आलं तर, मी तर प्रॅक्टिस नाही केली आहे. आणि स्पेशली आपल्या आजूबाजूला जर कोणी टेस्ट देत असेल किंवा वेळच्या वेळ सराव करत असेल, आता व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप्स आहे, किंवा असं पण कुठला क्लासेस तुम्ही जॉईन केला असेल तिथं पण असं डिस्कशन चालू असेल, तर मग आपल्याला काय होते, खूप धाकधूक वाटते, खूप टेन्शन वाटते आणि खूप भीती वाटते. अभ्यास तर झाला आहे पण सराव नाही, त्याच्यामुळे मग आपण काय होतो, मागे पडतो. आणि मग रिग्रेटची पण भावना येते आपल्याला, की आपल्याला असं वाटते पहिले केलं असतं तर, सुरू ठेवलं असतं तर. आणि असं करता करता काय होते, परीक्षा तर जवळ येऊन जाते आणि मग वेळ नाही राहत आपल्याला सराव करायला. आत्ता वेळ आहे, आत्ता पण वेळ आहे, तुम्ही अभ्यास पण करा आणि सोबतच्या सोबत आपल्या ज्या टेस्ट आहे त्या पण द्या. ठीक आहे. आणि ॲनालिसिस करणं, विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 2.5 तासाची टेस्ट दिली, त्याच्यानंतर जो तुमची कॅपॅसिटी नसेल परत बसायची, थोड्या वेळ ब्रेक घ्या. त्याच्यानंतर काय करा, थोड्या वेळाने एक सब्जेक्ट तरी तुम्ही बघा, मराठीचं बघून घ्या. ठीक आहे. मराठीमध्ये किती प्रश्न चुकले, किती करेक्ट आले आणि किती वेळ लागला. ठीक आहे, हे बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर तसंच इंग्लिशचं बघा, तसंच गणिताचं बघा आणि लिहून ठेवा. जे प्रश्न चुकले ते काय करा, तुम्ही रजिस्टरमध्ये लिहून ठेवा. आणि मग तो टॉपिक, समजा तुमचे गुणोत्तरवरचे प्रश्न चुकतच आहे, प्रत्येक प्रश्न चुकत आहे,
तुम्ही हे डिसाईड करा, नाही मी इथे कुठे चुकत आहे, कुठे चुकी करत आहे मी, तर कन्सेप्ट क्लिअर करून मग तशी तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. तर आपल्याला हेच बघायचं आहे बघा, जर आपण सराव करू नाही तर आपली एक्झाममध्ये काय होणार, जेव्हा आपण परीक्षा देऊ परीक्षा हॉलमध्ये आपली कंडिशन अशीच राहणार आहे. कारण इथे टाईम सुरू असतो, वेळ जातो आणि मग आपण इथे काय असतो, खूप जास्त गोंधळलेला आणि भीतीत असतो. पण तेच आपण प्रॅक्टिस केली तर आपण नक्कीच एवढं रिलॅक्स वेनी एक्झाम काय करू शकतो, देऊ शकतो. आता एक गोष्ट परत मला आठवली म्हणून सांगते, जेव्हा पण आपण टेस्ट सिरीज लावतो, टेस्ट देतो, तेव्हा काय करायचं, रिलॅक्स वेनी सॉल्व करायची आहे, डोक्यावर टेन्शन घेऊन नाही करायचं आहे. कारण जेव्हा आपण टेन्शन घेतो ना खूप, तेव्हा खूप जे क्वेश्चन आपल्याला येतात ते पण काय करतो आपण, चुकवतो. ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर जेव्हा पण आपण घरी सराव करतो तेव्हा काय करायचं आपल्याला, तेव्हा पण रिलॅक्स मूडमध्येच, रिलॅक्स याच्यामध्येच आपल्याला काय करायचं, टेस्ट द्यायची, पण फोकसनी, कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे. ठीक आहे. तर मॉक टेस्ट सोडवण्याचे फायदे तेच आहे की तुम्ही काय होणार, तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस होईल, तुम्हाला तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस कळेल, कुठला सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग आहे, कुठला सब्जेक्ट तुमचा वीक आहे. आणि मग काय होईल, वीक सब्जेक्ट पण विथ टाईम तुम्ही जशी जशी त्याची प्रॅक्टिस वाढवाल, तुमचे कन्सेप्ट क्लिअर कराल, त्याने काय होईल, तुमचा तो वीक सब्जेक्ट पण काय होणार, स्ट्रॉंग होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. त्याच्यानंतर तुम्ही नेहमी रिलॅक्स राहाल, टेन्शन फ्री राहाल. एक्झाममध्ये जो तुम्ही गोंधळ करता नेहमी, ठीक आहे, आपण सगळेच करतो, जर प्रॅक्टिस नसेल तर गोंधळ होतोच आपला, तो गोंधळ होणार नाही. तुम्ही चुकीचे जे वर्तुळ रंगवता ते होणार नाही. आणि काय होईल, रिलॅक्स वेनी, रिलॅक्स माइंडनी, कॉन्फिडेंटली तुम्ही काय कराल, एक्झामला जाल आणि तोच कॉन्फिडन्स, तोच सराव काय होईल, तुम्हाला एक्झाम क्रॅक करायला मदत करेल. ठीक आहे. तर तुम्हा सर्वांना आमच्या अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. खूप छान अभ्यास करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं मार्गदर्शन तुमच्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी मदत करेल, तर तुम्ही आमच्या अकॅडमीला नक्की कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. भरपूर सारे कोर्सेस आहेच आपल्याकडे, TET सोडून अदर कोर्सेस पण आहेच, पण TETसाठी खास स्पेशल ऑफर चालू आहे, तर त्या ऑफरचा तुम्ही फायदा घ्या. छान अभ्यास करा, छान राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.